हॅलो फ्रेंड्स, SSLC इंग्लिश थर्ड लँग्वेज सिरीजचा हा तिसरा व्हिडिओ आहे. या अगोदर 2 व्हिडिओ झालेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये तेनाली रामा आणि कृष्णदेवराय याविषयी प्री रीडिंग ॲक्टिव्हिटी झालेली आहे. सेकंड व्हिडिओमध्ये चाणक्य अँड राक्षसा, तर राक्षसाला कशा पद्धतीने चंद्रगुप्ताचा मंत्री बनवून दाखवलेला आहे चाणक्यानं त्याच्या हुशारकीमुळे, तर हे आपल्याला सेकंड व्हिडिओमध्ये अभ्यास करायला मिळतं. जर तो कोणी पाहिला नसाल तर ते दुसरा व्हिडिओ पहा. आणि आजच्या ह्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये आपण या पाठाच्या शेवटी जे कम्प्रेन्शन क्वेश्चन्स आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथं समजावून घ्यायची आहेत. तर चला, विदाऊट वेस्टिंग टाईम लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट दिलं आहे बघा, कम्प्रेन्शन क्वेश्चन्स. तर ए सेक्शन, रीड द क्वेश्चन्स अँड डिस्कस. प्रश्न वाचा आणि चर्चा करा विथ युअर पार्टनर, तुमच्या मित्रांसोबत. देन नंतर राईट दी आन्सर इन युअर नोटबुक, आणि नंतर ते तुमच्या वहीमध्ये लिहा. पहिला प्रश्न आहे बघा, हू वॉज चंदनदास. चंदनदास कोण होता हे तुम्हाला माहिती आहे. ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला मिळेल. हू वॉज चंदनदास, व्हॉट काइंड ऑफ मॅन, तो कोणत्या प्रकारचा माणूस होता हे आपल्याला दिसून येतं. तर सेकंड क्वेश्चन पहा, व्हॉट वॉज द ग्रेट टास्क दॅट चाणक्य डिड, की चाणक्याने केलेले महत्त्वाचे किंवा महान कार्य काय होते, की तो काय काम केलं, एक विशेष काम केला होता. तर ते चाणक्याचं ह्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या सेकंड व्हिडिओमध्ये मिळेल. थर्ड क्वेश्चन इज बघा, व्हाय डिड चाणक्य वॉन्ट टू विन ओव्हर राक्षसा, की चाणक्याला राक्षसावर विजय का हवा होता, हे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर समजून आलं आहे. त्या व्हिडिओमधून तुम्हाला प्रश्नांचं उत्तर लिहिता येऊ शकतो. फोर्थ क्वेश्चन बघा, व्हॉट प्लॅन डिड चाणक्य हिट अपॉन टू फाइंड आउट राक्षसा, की चाणक्याने राक्षसाचा शोध घेण्यासाठी कोणती योजना आखली होती, कशा पद्धतीने प्लॅनिंग केलं होतं, हे आपल्याला त्या सेकंड व्हिडिओमधून दिसून येतं. फिफ्थ क्वेश्चन बघा, व्हॉट हॅपन्ड व्हेन दी ऑर्डर वॉज रीड आउट, की जे रीड आउट केलेलं आहे, जे बातमीची वाचणी गेली आणि त्या वेळेला काय घडलं, की हे आदेश वाचून दाखवल्यानंतर तेव्हा काय झालं, हे आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला तिथं मिळेल. नेक्स्ट क्वेश्चन इज, हाऊ वॉज चंदनदास ट्रीटेड ॲट दी एंड. आता तुम्हाला माहिती आहे ती स्टोरी समजलेली आहे चाणक्याने राक्षसाची, आणि शेवटच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला समजून आलेलं आहे की शेवटी चंदनदास यांच्याशी कसे वागणे झाले किंवा कसे वागले हे आपल्याला माहिती होतं. नेक्स्ट बघा, बी आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. हाऊ डिड चाणक्य सक्सीड इन सेक्युरिंग दी सर्व्हिस ऑफ राक्षसा, की चाणक्य राक्षसाची सेवा मिळवण्यात कसा यशस्वी झाला. चाणक्य राक्षसाची सेवा मिळविण्यात कसा यशस्वी झाला ते आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर लॉंग आन्सरमध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट सी बघा, रीड द स्टेटमेंट अँड दी आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर ह्या ठिकाणी काही स्टेटमेंट दिले ते वाचा आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत. चला बघा, या ठिकाणी काय आहे, हिअर आय एम ह्याच्यावरती प्रश्न दिले आहेत. बघा काय प्रश्न दिला आहे, हे स्टेटमेंट तुम्हाला बघायचं आहे कोणा ठिकाणी आहे आणि हे कुठल्या वेळेला दिलं आहे. त्याच्यावरती 3 प्रश्न विचारले असतात, A, B, C, आणि एक एक करून त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची असतात. हू सेड धिस, हे हिअर आय एम हे वाक्य, हे स्टेटमेंट, हू सेड धिस हे कोण म्हटलं हे तुम्हाला आपल्याला माहिती आहे की राक्षसा सेड धिस. कोण म्हटलं हे वाक्य, हिअर आय एम राक्षसा सेड धिस. सेकंड आहे बघा, बी, हू वॉज इट सेड टू. हू वॉज इट सेड टू म्हणजे हे कोणाला सांगितले होते, हे स्टेटमेंट कोणाला सांगितलं, की हे स्टेटमेंट इट वॉज सेड टू चाणक्य. कोणाला सांगितलं गेलं आहे, टू चाणक्याला. एवढं लिहिलं तर तुम्हाला मार्क्स मिळतात. थर्ड क्वेश्चन बघा, ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीतच आहे. व्हेन वॉज इट सेड, ते कधी सांगितलं होतं हे वाक्य, किंवा हे स्टेटमेंट केव्हा सांगितलं आहे, की ज्या वेळेला व्हेन दी ऑर्डर टू कट ऑफ चंदनदास हेड वॉज रीड फ्रॉम दी ॲक्ट अँड स्पेअर चंदनदास ॲज राक्षसा वॉज प्रेझेंटेड हिमसेल्फ देअर, की स्वतःहून तो राक्षसा समोर आला होता त्यावेळेला ह्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला माहिती होतं. नेक्स्ट बघा, नेक्स्ट स्टेटमेंट काय आहे बघा, ओ इट इज मिनिस्टर राक्षसा, अरे हे मंत्री राक्षस आहेत. अशा पद्धतीने ज्या वेळेला त्या दृश्य पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं. सेकंड व्हिडिओ पाहिल्यानंतर ह्या प्रश्नांचं उत्तर सहज ह्या स्टेटमेंटचं उत्तर तुम्हाला लिहिता येतात. बघा, तर हू सेड धिस हे वाक्य कोण म्हटलं, पीपल सेड धिस इन जॉय, आनंदानं हे म्हटले होते, हो का नाही. या सेकंड बघा, वेन वॉज इट सेड हे केव्हा म्हटलं होतं, केव्हा सांगितलं होतं, इट वॉज सेड वेन अ मॅन केम टू द प्लेस रशिंग अँड क्राईंग स्टॉप अँड ऑल आयज टर्न टुवर्ड्स द मॅन, त्याच्याकडे बघून सर्वजण हे करत होते त्यावेळेस तेव्हा म्हटला होता. ओ इट इज मिनिस्टर राक्षसा म्हणून असं म्हटलं होतं, हो का नाही. यस. नेक्स्ट क्वेश्चन इज बघा,
वेअर वॉज इट सेड? इट वॉज हे कुठे सांगितलं होतं सांगा बरं हे वाक्य? इट वॉज सेड इन द मार्केट प्लेस वेअर ऑल पीपल हॅड कम आउट टू सी व्हॉट वूड रिअल हॅपन. काय होईल आता? म्हणून हे सर्व लोक तिथे येऊन जमा झाले होते, हो का नाही? यस. नेक्स्ट क्वेश्चन बघा. व्हॉट वॉज द इमोशन्स एक्सप्रेस्ड? काय भावना व्यक्त केल्या होत्या सांगा बरं? अशा पद्धतीने ज्यावेळेस घटना घडत होती तर त्यावेळेला काय एक्सप्रेशन झाले होते? तुम्हाला माहिती आहे बघा, त्या सेकंड व्हिडिओमध्ये आपण समजावून घेतलेलं आहे. दी इमोशन्स एक्सप्रेस्ड वॉज ओ इट इज मिनिस्टर राक्षसा चंदन दास इज सेव्ड, हो की नाही? तर आता चंदन दासला मुक्त मिळेल किंवा त्याचं जीवदान मिळेल अशा पद्धतीने आपण समजावून घेतलेला आहे. नेक्स्ट बघा. पाठातील शब्दांचा उपयोग आपल्याला ह्या ठिकाणी शब्दसंग्रहाचा उपयोग करून करता येतो. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल. एक्झाम्पल काय दिला बघा इथं? द वर्ड पोस्टमन ब्रिंग्स टू युअर माइंड लेटर, पोस्ट कार्ड, एनवेलप, पेपर, स्टंप, पोस्ट ऑफिस, मेल, मेल वॅन, स्लॉट, बॅग, सॅक, बंडल, लेटर बॉक्स, बेल, गेट, हाऊस, राऊंड, ड्युटी, युनिफॉर्म, रेग्युलर, डिलिव्हर, कलेक्ट, सील, ETC असे शब्द वापरलेले आहेत. कशाविषयी? द वर्ड पोस्टमॅन ब्रिंग्स टू युअर माइंड. जर पोस्टमॅनला बघितल्यानंतर काय काय शब्द आपल्यासमोर येतात त्याच्याबद्दल आपल्याला समजावून घ्यायचं आहे. तर अशाच पद्धतीने या ठिकाणी आपल्याला अनेक वर्क दिलेला आहे. सिट इन अ ग्रुप. आता तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये बसा अँड लुक ॲट द फॉलोइंग वर्ड्स आणि खाली जे शब्द दिलेले आहेत त्याच्यावरती चर्चा करा अँड लिस्ट आउट द रिलेटेड वर्ड्स दॅट कम टू युअर माइंड. काय काय येतात बघा. जसं पोस्टमॅनला म्हटल्यानंतर अनेक शब्द येतात त्या पोस्टमॅनच्या रिलेटेड. तसं अ विलेज म्हटल्यानंतर काय काय शब्द येतात? जसं प्लेस येतं, रोड, जे थॅच्ड हाऊसेस म्हणजे जे झोपडीचे हाऊसेस असतात, ॲनिमल्स येतात, स्मॉल रोड्स येतात, पंचायत, प्रायमरी स्कूल, टेम्पल, ओपन स्पेस, फील्ड अशा पद्धतीने येतात. नेक्स्ट आहे बघा क्रिसमस. क्रिसमस म्हटल्यानंतर काय आठवण येते तुम्हाला? ऑलरेडी क्रिसमस ट्री लक्षात येतं, लॅम्प्स, कॅन्डल्स, चर्च, हो की नाही? ख्रिश्चन्स, रिलिजन्स, हो की नाही? त्याचबरोबर तुम्हाला सॅन्टा क्लूज दिसून येतो, हो की नाही? केक दिसून येतं, कॅन्डल स्टिक्स दिसतात, फायर क्रॅकर्स दिसतात, गिफ्ट्स, टॉयज, सॅन्टा क्लूज असे अनेक शब्द आपल्याला समोर दिसतात. हे लिहायचे आहे. नेक्स्ट आहे बघा रेनी डे. रेनी डे म्हणजे काय? पावसाळा. पावसाळ्याविषयी आपल्याला जर लक्षात आलं तर काय काय शब्द दिसतात? जसं अम्ब्रेला, रेनकोट दिसतो, हो की नाही? त्याचबरोबर लाईट कॅरीबॅग्स दिसतात, लाईटनिंग क्लाउड्स दिसतात, हो की नाही? असे वॉटर, पूल्स असे अनेक शब्द तुम्ही गोळा करायचे आहे. रेड म्हटल्यानंतर काय दिसून येतं? कलर आहे हे. डेंजर कलर दिसतं, सिग्नल्स दिसतात, हो का नाही? पेपर्स दिसतात. सिग्नल, रेड सिग्नल म्हटल्यानंतर टू स्टॉप, कॅप अशा अनेक गोष्टी आपल्याला रेड काय काय दिसतं ते माहिती गोळा करायची आहे. नेक्स्ट आहे आवर स्कूल. तर आपल्या शाळेबद्दल. शाळा म्हटल्यानंतर काय दिसून येतं? आवर स्कूल, बिल्डिंग, टीचर्स, प्रिन्सिपल, स्टुडंट्स, मील, फूड, मिल्क, चिक्की, टेबल्स, डेस्क, स्कूल बॅग, books, notebooks, pencil, all these kinds of work you have to write like this. ओके. नेक्स्ट आहे बघा स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. काय ह्याच्यामध्ये बघा स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स. एक्झाम्पल काय दिलं आहे? होमलेस, होपलेस, हर्टलेस म्हणजे सर्व LES लेसनं तयार झालेले शब्द लिहायचे आहेत. तशाच पद्धतीने तुम्हाला सुद्धा ह्या ठिकाणी तयार करायचे आहेत. तर इथं तुम्ही लिहू शकता यूजलेस, मॅचलेस, कलरलेस, प्राइसलेस इथं लिहा तुम्ही, हो का नाही? मदरलेस, फ्रूटलेस, बंडललेस, हेडलेस, साऊंडलेस अशा अनेक शब्द लिहून तुम्ही तयार करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा रिअरेंज दीज सेंटेन्सेस इन द करेक्ट सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स. डू इट इन पेअर्स. तर तुम्ही तुमच्या जोडीमध्ये बसून पुढील दिलेल्या वाक्यांचा योग्य सुसंबंध क्रम लावा. तर या ठिकाणी ABCDEFGHI बघा GHI दिले आहेत. तर ह्याच्यातून योग्य क्रम कोणता लागतो ते तुम्हाला इथं लिहायचे आहे. पहिलं वाक्य कोणतं, दुसरं वाक्य कोणतं अशा पद्धतीने लिहायचं आहे. तर याच्यामध्ये पहिल्याचं कोणतं येतं? पहिल्याला कोणतं येतं म्हटलं तर C येतं. C क्रमांक हे पहिला येतं. दुसरा F येतं. तिसरा G, चौथा E येते, पाचवा H, सहावा D, सातवा A कडे जावा, नंतर आठवा B, नववा I अशा पद्धतीने हे वर्क कंप्लीट करायचं आहे. ह्याला लिहून काढा एका साईडनं. येस. नेक्स्ट आहे बघा आन्सर 1 इज डन फॉर यू. तर हे सर्व आन्सर इकडे 9 लिहून घ्या आणि इकडे आताच्या क्रमांकाप्रमाणे इथं लिहा. नेक्स्ट आहे बघा
लँग्वेज ॲक्टिव्हिटी आहे. लुक ॲट दीज एक्झाम्पल्स दी अंडरलाईन वर्ड्स. बघा इथं काय दिलं बघा, हरी लिव्स इन बेंगलुरू. तर हे काय आहे, बेंगलुरू प्रॉपर नाऊन आहे. राजू वॉन्ट्स टू कन्सल्ट अ डॉक्टर. ह्याच्यामध्ये डॉक्टर काय आहे, कॉमन नाऊन आहे. इंडियन आर्मी इज हायली प्रोफेशनल, कलेक्टिव्ह नाऊन आहे. विजडम इज बेटर दॅन स्ट्रेंथ, हे काय आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. तर याच्यावरती काय करायचं आहे तुम्हाला, ऑब्झर्व दॅट दी अंडरलाईन वर्ड्स आर डिफरंट काइंड्स ऑफ नाउन्स. तर हे तुम्हाला इथं खाली ओळखायचं आहे आणि हे सर्व टेबलमध्ये घ्यायचे आहेत. तर पहा, तर ह्या ठिकाणी काय काय दिसून येतं बघा, हे शब्द दिलेले आहेत. अ टीम, टीम कशामध्ये येतं, कॉमन नाऊन आहे. ते तुम्ही इथं लिहायचं आहे, सॉरी कॉमन नाऊनमध्ये लिहायचं आहे. सेकंड आहे हुबळी, हुबळी काय आहे, प्रॉपर नाऊन आहे, ते याच्यामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट आहे काय, मोहन, मोहन काय येतं आहे, प्रॉपर नाऊन येतं आहे. त्याच्यानंतर काय आहे, अ फिल्म, अ फिल्म कशामध्ये येतं आहे, कॉमन नाऊन. नंतर काय, ब्रेवरी आहे, ब्रेवरी कशामध्ये येतं आहे, ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, भाववाचक आहे, त्याच्यामध्ये येतं. त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, नेक्स्ट आहे बघा फातिमा, फातिमा हे काय नेम आहे, नेममध्ये म्हणजे प्रॉपर नाऊनमध्ये येतं. त्याच्यानंतर बेंगाल, बेंगालसुद्धा काय आहे, प्रॉपर नाऊनच आहे. त्याच्यानंतर काय आहे, टीचर, टीचर हे काय कॉमन नाऊन आहे, त्याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर आफ्टर दॅट मिनिस्टर, मिनिस्टर ऑल्सो कॉमन नाऊन. आफ्टर दॅट फ्लॉक, फ्लॉक कशामध्ये येतं, फ्लॉक हे कलेक्टिव्ह नाऊनमध्ये येतं, म्हणजे ग्रुप ऑफ बर्ड्स, हो की नाही, फ्लॉक. त्याच्यानंतर काय आहे, बॉय, बॉय हे कॉमन नाऊन येतं. आफ्टर दॅट किंग, किंग ऑल्सो कॉमन नाऊन. स्कूल, स्कूल ऑल्सो कॉमन नाऊन. देन माउंटेन, माउंटेन काय आहे, कॉमन नाऊन, कुठलंही माउंटेनचं नाव असतं ते कॉमन आहे. मगध, मगध काय आहे, एक प्लेस आहे, प्लेसचं ठिकाण म्हणलं तर काय प्रॉपर नाऊनमध्ये येतं. त्याच्यानंतर काय आहे, जजमेंट, जजमेंट कशामध्ये येतं, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊनमध्ये येतं. त्याच्यानंतर क्राऊड, क्राऊड काय आहे, ग्रुप आहे, ग्रुप म्हणजे काय कलेक्टिव्ह नाऊन. त्याच्यानंतर कालिदास, कालिदास काय नाऊन आहे, नेम आहे. हर्ड, हर्ड म्हणजे काय, ग्रुप आहे, ग्रुप म्हणजे कलेक्टिव्ह नाऊन, हो का नाही. त्याच्यानंतर फॅमिली, फॅमिलीसुद्धा एक ग्रुप ऑफ मेंबर्स आहे. त्यानंतर काय आहे, कंट्री, कंट्री काय आहे, एक कुठलंही कंट्री म्हणजे कॉमन नाऊनमध्ये येतं, हो का नाही. त्याच्यानंतर काय आहे बघा, चाइल्डहूड आहे, चाइल्डहूड म्हणजे काय, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, बालपण आहे, हो का नाही. ते पोवर्टी आहे, पोवर्टी म्हणजे हे सुद्धा काय, एक दारिद्र्य म्हणजे अवस्था आहे, ते पोवर्टी हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन्समध्ये येतं. त्याच्यानंतर काय बघा, यूथ, यूथसुद्धा हे सेम ॲब्स्ट्रॅक्टमध्ये येतं. डार्कनेस, काळोख आहे, हे काय आहे, एक ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. गंगा, गंगा काय आहे, प्रॉपर रिवर आहे. गोविंदा ऑल्सो प्रॉपर नेम. लक्ष्मी प्रॉपर नेम. गर्ल कॉमन नेम. ट्री कॉमन नेम. ॲनिमल कॉमन नेम. अशा पद्धतीने हे आपल्याला वर्क करायचं आहे. तर नेक्स्ट पाहूया, पिक आउट दी नाउन्स फ्रॉम धिस स्टोरी. तर ह्याच्यातून काय करायचं आहे, नाउन्स शोधायचं आहे, हो का नाही. पिक आउट द नाउन्स फ्रॉम धिस स्टोरी. आता आपण जसं ग्रुप केलं होतं त्याच्यातून काय करायचं आहे, नाऊन काढायचे, कोणकोणते नाऊन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये आहे बघा, अ मॅन, शॉप, केमिस्ट, नोज, टियर्स, टियर्स, आईज, बॉटल, चेक्स, मेडिसिन, वाईफ, ऑल आर द कॉमन नाऊन आहेत बघा. कॉमन नाऊन घ्यायचं आहे आपल्याला. त्याचबरोबर बघा, हेडेक, स्मेल, अँगर, क्यूर हे काय ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन्स आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही नाऊन, कॉमन नाऊन फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे बघा इथं, स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स अँड ऑब्झर्व द डिफरंट वेज ऑफ फॉर्मिंग प्लुरल्स. प्लुरल फॉर्म्स बनवायचे आहेत. तर ह्या ठिकाणी काय दिलं आहे, अ सोल्जर, एक सोल्जर आहे, एक सैनिक आहे. अ सोल्जर इज अ ब्रेव मॅन. तर ह्याचं काय करायचं आहे, अनेक वचन बनवायचं आहे. सोल्जर्स आर ब्रेव मेन आहेत, हो का नाही. येस. तर इथं मॅनचं काय करायचं आहे, तर मेन बनवायचं आहे, अनेक आहे. द लीफ आहे, लीफचं काय होतं, लिव्ज होते. ट्री आहे, ट्रीज, हो का नाही. द लेडी, लेडीज. लॉस्ट द की, कीचं कीज. निग्रो रोड ऑन अ पोनी, काय होते बघा इथं, निग्रोज रोड ऑन पोनीज होते, हो का नाही. वाय असेल तर वायचं आय एस होतं. द वुमन, वुमनचं काय होतं, वुमेन, वुमेन काय होतं, वुमेन, वुमेन. सॅट ऑन द बेंच, बेंचेस काय होतं, बेंचेस आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, काय काय लागलेलं आहे त्या नामाच्या अधोरेखित करायचं आहे. स्टडी द फॉलोइंग एक्झाम्पल्स अँड ऑब्झर्व द डिफरंट वेज ऑफ फॉर्मिंग प्लुरल्स. कशामुळे लागलं की यस लागलेलं आहे इथं, यस लागलेलं आहे, यस लागलेलं आहे, ई लागलेला आहे, व्ही एस लागलेला आहे. हे अशा पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, लिस्ट करायचं आहे. आय एस लागलेलं आहे कोणत्या ठिकाणी ते शब्द इथे लिहायचं आहे. झालं. नेक्स्ट काय आहे बघा,
सिट इन अ ग्रुप, एका ग्रुपमध्ये बसा, अँड चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस फ्रॉम सिंग्युलर टू प्लुरल करायचं आहे. काय करायचं आहे तुम्हाला आता? सिंग्युलर टू प्लुरल करायचं आहे. काय आहे तर पहा, द नर्स कॅरीड अ बेबी. नर्स कॅरीड अ बेबी. तर काय करायचं? नर्सेस कॅरीड बेबीज. द नर्सेस कॅरीड बेबीज करायचं आहे. बीचं काय होते? BIES होते. द थिप स्टोल अ नाईफ. बघा थिपचं काय होतं? थ्यूज. स्टोल. नाईफचं नायूज. KNIVES होते, नाईव्ज होते. नेक्स्ट काय बघा, द ऑक्स. ऑक्सचं काय होतं? ऑक्झन. काय होते? ऑक्झन. हो का नाही? पुल द कार्ड. कार्डचं काय होते? कार्ड्स. म्हणजेच दी ऑक्झन पुल्ड द कार्ड्स. द पोटॅटो इज अ व्हेजिटेबल. इथे काय बघा, पोटॅटोचं काय होतं? पोटॅटोज. द पोटॅटोज आर व्हेजिटेबल्स. इजचं काय होते? आर होते. सेम लास्ट बघा, द चाइल्ड. चाइल्डचं काय होते? चिल्ड्रन. द चिल्ड्रन हॅड बॅड टूथचं टीथ होते. काय होते? टीथ. हो का नाही? तर अशा पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे आणि क्वेश्चन बनवायचं आहे. चला नेक्स्ट बघूया. लिसन टू द पॅसेज केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग. तर ह्या सर्व पॅसेजचं काय करायचं आहे? प्रश्नांची उत्तरे द्यायचं पॅसेज वाचून. प्रश्न काय बघा, हू ब्रॉट द मँगो होम. हू ब्रॉट मँगो होम इन दिस पॅरेग्राफ? वन डे हेमा प्लक्ड अ मँगो अँड ब्रॉट इट होम. कोण? हेमा प्लक्ड. हो, कोण आणलं? हेमा ब्रॉट द मँगो होम. नेक्स्ट क्वेश्चन बघा, वाय डीड हेमाज ग्रँडमदर गिव अ लार्जर पीस टू राजू. काय दिला बघा, राजू बीइंग अ बॉय, हेमाज ग्रँडमदर गेव अ लार्जर पीस. बघा, हर ग्रँडमदर गेव द लार्जर पीस टू राजू. का दिले? बिकॉज ही वॉज अ बॉय. तो मुलगा होता म्हणून दिलेला आहे. हेमा प्रोटेस्टेड. विरोध करते. हो का नाही? येस. नेक्स्ट बघा क्वेश्चन, व्हाय डीड हेमा प्रोटेस्ट. तर त्याच गोष्टीमुळे, कारण बिकॉज ही वॉज अ बॉय दॅट्स वाय अँड गेव द लार्जर पीस म्हणून दिल्यामुळे. हो का नाही? येस. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हू केम टू हेल्प हेमा. हेमाला कोण मदत करण्यासाठी आलं बघा? तर ह्या ठिकाणी हेमाज फादर केम टू हेल्प. बघा, हो की नाही? केम टू हेल्प. हर फादर केम टू हर हेल्प. त्याच्या मदतीला कोण आलं? हर फादर आले. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हू डू आलेला आहे बघा, हू डू यू थिंक शुड गॉट द लार्जर पीस. कोणाला मिळायला पाहिजे होतं? आय थिंक नन ऑफ द टू शुड गेट द लार्जर पीस. हो का नाही? इक्वली पाहिजे होता. कोणाला नको आहे, पण सर्वांना द्यायला पाहिजे होतं. येस. तर अशा पद्धतीने हे भाग आपण समजावून घेतलेला आहे. हो का नाही? लास्ट पॉईंटमध्ये जाऊया आता. कॉमन कम्युनिकेशन. इंटरव्ह्यू युअर डॉक्टर अँड गेट द रेस्पॉन्स फॉर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खालील क्वेश्चनची उत्तरे तुम्हाला द्यायची आहेत, मुलाखत घ्यायची आहे. हो की नाही? प्रश्न विचारून तुमच्या डॉक्टरची मुलाखत घ्या. कसं घेणार बघा, व्हाय डीड यू बिकम अ डॉक्टर. तुम्ही डॉक्टर का झालात? ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे. नेक्स्ट आहे, व्हेअर इज युअर हॉस्पिटल. तुमचं हॉस्पिटल कुठं आहे? अशा पद्धतीचे प्रश्न विचारून तुम्ही घेऊ शकता. विचारा अनेक गोष्टी. हाऊ डू यू गो टू द हॉस्पिटल. तुम्ही हॉस्पिटलला कसे जाता? असे प्रश्न विचारून तुम्ही त्यांची मुलाखत घेऊ शकता. इज इट अ गव्हर्मेंट हॉस्पिटल. ती जे हॉस्पिटल आहे ते गव्हर्मेंट आहे का प्रायव्हेट आहे? डू यू चार्ज फॉर ट्रीटमेंट. तुम्ही ट्रीटमेंटसाठी चार्ज घेता का? अशा पद्धतीने काय करायचं आहे? प्रश्न विचारायचा आहे. सो तर अशा पद्धतीने सजेस्ट ॲक्टिव्हिटी, कलेक्ट सम हिस्टोरिकल शॉर्ट स्टोरीज अँड रीड देम अँड शेअर दोज स्टोरीज विथ युअर फ्रेंड्स सर्कल. येस. तर ही एक गोष्ट तुम्ही समजावून घेतला, एक लेसन समजावून घेतला. ह्यावरील एक तुम्हाला हिस्टोरिकल शॉर्ट स्टोरीजचे सर्व कलेक्शन करायचे आहेत, कलेक्ट करायचे आहेत. मग ते वाचायचं आहे आणि तुमच्या मित्रांनासुद्धा ती स्टोरीज शेअर करायचं आहे. तर अशा पद्धतीने हा एक महत्त्वाचा प्रकरण समजावून घेतलेला आहे. येस. अशाच बघत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग. सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. आणि यापुढील सिरीज पुढील पोएमवरील नक्की येईल. थँक्यू फॉर वॉचिंग.